एक अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाला आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची मुंबई महानगरपालिकेकरता 114 जागांची यादी फायनल झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांनी त्या यादीवर शिक्कामोर्तब केल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांबरोबर 1 तासाहून अधिक चर्चा करण्यात आली। रात्री भाजप आणि शिवसेनेमध्ये याद्यांची आदानप्रदान होणार आहे असंही कळतंय। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून यादी फायनल झाल्याचं कळतंय। तब्बल 2200हून अधिक लोक इच्छुक होते, त्यातल्या 1700 जणांचं शॉर्टलिस्ट करण्यात आलं आणि त्यातून ही नावं भारतीय जनता पक्षाच्या निवड समितीने मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केली। मुख्यमंत्र्यांनी या यादीवर शिक्कामोर्तब केल्याचं कळतंय। 114 जण भारतीय जनता पक्षाच्या यादीमध्ये आहेत असं कळतंय। 114 जणांची ही यादी मुख्यमंत्र्यांबरोबर 1 तासभर चर्चा करून फायनल करण्यात आली। आज रात्री शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आपापसात आपल्या उमेदवारांच्या याद्यांचा आदान प्रदान करतील अशी शक्यता आहे। या क्षणाला अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। अनेकांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं होतं आणि आता खरंच मोठी कसोटी या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप दोघांपुढेही असणार आहे। याद्या फायनल केल्यानंतर होणाऱ्या बंडखोरीची माझे सहकारी अमित जोशी आपल्या संपर्कात आहेत। अमित, 114 जणांची नावं भाजपनं फायनल केल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? युद्ध पातळीवर भाजप काम करत आहे यावरून म्हणावं लागेल। 3 दिवस भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाची मुंबई भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आज पूर्ण झाली। 3 दिवस बैठक चालली आणि संपूर्ण 227 जागांवर उमेदवार कोण असू शकतं याची संपूर्णपणे चाचपणी केली आणि त्या अंतर्गत 114 जागा जी भाजपला अपेक्षित आहेत त्यांबाबतची यादी ही तयार केलेली आहे। अर्थात त्या ठिकाणी उमेदवार कोण आहेत हे अजून निश्चित झालं नसलं तरी 114 नक्की कोणत्या जागा त्या भाजप शिवसेनेला सुपूर्द करण्याची शक्यता आहे। अर्थात शिवसेनेकडनं सुद्धा यादी भाजपकडे येईल आणि मग या यादीबाबत भाजप असून दे किंवा शिवसेना असून दे ते अंतर्गत पुन्हा एकदा चर्चा करतील आणि मग खऱ्या अर्थानं ते दावे प्रतिदावे प्रत्येक वॉर्ड बाबत केले जाणार आहेत। त्या अर्थानं ही चर्चा पुढे सरकणार आहे। उद्या या संदर्भात एकमेकांच्या वॉर्डवर दावा करणारी बैठक ही उद्या सेना भाजपमध्ये होणार आहे। अमित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर आणि महत्त्वाच्या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।